नमस्कार. आज आपण तृतीय भाषा इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी त्यामधील तृतीय भाषा इंग्रजी हा पेपर पाहणार आहोत. हा पेपर स्कॉलरशिप इयत्ता 5वी, 4थी, 7वी या सर्व वर्गांना उपयोगी आहे. तर क्वेश्चन नंबर 1, चूज द इनकरेक्ट ऑप्शन. द क्लॉक शोज द टाईम. तर आपल्याला इनकरेक्ट म्हणजे चुकीचा पर्याय निवडायचा आहे. हा क्लॉक म्हणजे हे घड्याळ कोणता वेळ दाखवतं, तर बघा नीट जर आपण चेक केलं हे तर हे 4:45चा वेळ दाखवतं. कितीचा? 4:45चा. बघा आपण ऑप्शन बघूया. क्वार्टर टू 5 म्हणजे काय? 5 वाजण्यास 15 मिनटं बाकी आहे. तर बरोबर आहे ऑप्शन. 3/4 तर 4 वाजून 3 क्वार्टर म्हणजे 15चे 3 भाग म्हणजे 45 मिनटं. तर हाही ऑप्शन बरोबर आहे. 2/4 तर 2 क्वार्टर म्हणजे 30 मिनटं. तर हा रॉंग आहे. 45/4 तर 4 वाजून 45 मिनटं. तर हाही बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आहे त्याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 2, चूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन द एंड ऑफ द सेंटेन्स. या वाक्यात शेवटी कोणतं पंक्च्युएशन मार्क येईल? दॅट्स ॲन एक्सलंट आयडिया. तर ती खूपच छान कल्पना आहे. क्वेश्चन मार्क, कॉमा, फुल स्टॉप, एक्सक्लेमेशन मार्क. ही कल्पना म्हणजे काय ते एक्सक्लेमेशन मार्क येईल. दॅट्स ॲन एक्सलंट आयडिया. क्वेश्चन नंबर 3, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. हार्डली, वी शुड कट अवर हेअर. वी शुड कट अवर हेअर. आपण आपले केस कापले पाहिजे. केव्हा? हार्डली, अधूनमधून, क्वचितच, रेग्युलरली, नियमितपणे, टेरिबली, विचित्रपणे, रिसेंटली, अलीकडे. तर आपण आपले केस रेग्युलरली कट केले पाहिजे. वी शुड कट अवर हेअर रेग्युलरली. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 साठी बघा इन्स्ट्रक्शन दिलेले आपल्याला. एक ॲड दिलेली आहे, हेल्थ इज वेल्थ. आरोग्य ही संपदा. फ्रेश फ्रूट अँड व्हेजिटेबल. तर हे शॉपचं नाव आहे. ताजे फळं आणि भाजीपाला. लो प्राईस, कमी किमतीला. फ्रॉम डेजीज शॉप. या डेजीज शॉपमध्ये मिळणार आहे. हेल्दी, ज्युसी, टेस्टी. तर हे फ्रूट आणि व्हेजिटेबल हेल्दी, निरोगी, रसाळ आणि चवदार असणार आहे. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल हा हे शॉप आहे. त्याचा ॲड्रेस आहे म्हणजे पत्ता आहे 49 मिंट स्ट्रीट, ट्रिसी. हा त्याचा पत्ता आहे. बघा क्वेश्चन नंबर 4, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. दिस ॲडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन. ही जाहिरात कशावर आधारित आहे? फ्रूट्स अँड मीट, फळे आणि मटणावर. वेगन अँड डेअरी, दुग्धजन्य पदार्थाच्या. फ्रूट्स अँड स्मूदी, फळजन्य पदार्थांच्या. व्हेजिटेबल अँड फ्रूट्स, फळे आणि भाजीपाला. तर क्वेश्चन ऑप्शन नंबर 4 आहे त्याचा आन्सर आहे. व्हेजिटेबल अँड फ्रूट्स. बघा व्हेजिटेबल अँड फ्रूट्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, सिलेक्ट द मोटो फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट. तर या जाहिरातीकरता घोषवाक्य निवडायचं आहे आपल्याला. हेल्थ इज वेल्थ म्हणजे आरोग्य हीच संपदा. ट्रूथ इज गोल्ड, खरं बोलणं म्हणजे सोन्यासारखं. ग्रीन अँड क्लीन द अर्थ, तर स्वच्छ आणि हिरवी पृथ्वी. नेव्हर स्टॉप लर्निंग, अध्ययन किंवा शिकणं कधीही थांबू नये. तर आपण इथं पाहिलं तर हेल्थ इज वेल्थ. कोणतं ऑप्शन आहे? हेल्थ इज वेल्थ. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 5, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. हुर्रे टीचर, वी वॉन्ट टू प्ले खो खो. तर इथं बघा हुर्रेला एच कॅपिटल पाहिजे आणि टीचरचा टी कॅपिटल पाहिजे. तर फर्स्ट ऑप्शन बघा, कॅपिटल एच फॉर हुर्रे बरोबर आहे. कॅपिटल टी फॉर टीचर हाही बरोबर आहे. कॅपिटल डब्ल्यू फॉर वी. वी हे प्रोनाउन आहे, सर्वनामासाठी कॅपिटलची गरज नसते. आणि ऑप्शन नंबर 4, कॅपिटल एच फॉर हुर्रे अँड कॅपिटल टी फॉर टीचर. तर बघा पहिला आणि दुसरा ऑप्शन याच्यामध्ये मिक्स आलेला आहे आणि हेच बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर 4 हे त्याचं आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 7, चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवर अल्टरनेटिव्ह. या पर्यायातून योग्य पर्याय निवडायचा आहे. अ फ्लॉक ऑफ बीज, अ फ्लॉक ऑफ गीज, अ बंडल ऑफ चिल्ड्रेन, अ स्वॉर्म ऑफ डॉग्स. तर बीज म्हणजे काय? मधमाशा, मधमाशांचं पोळ. अ फ्लॉक ऑफ बीज मधमाशांचा गट. अ फ्लॉक ऑफ गीज, गीज म्हणजे राजहंस, राजहंसाची झुंड म्हणजे गट. अ बंडल ऑफ चिल्ड्रेन, मुलांचा कधी बंडल असतो का? मुलांचा बंडल नसतो, हा रॉंग आहे. अ स्वॉर्म ऑफ डॉग, अ स्वॉर्म ऑफ डॉग, तर कुत्र्यांचं काय आपल्याला इथं? तर कुत्र्यांचा घोळका. तर इथं नीट ऑप्शन पाहिला आपण तर बघा फ्लॉक ऑफ बीज मधमाशांचं तसं म्हटलं तर घोळका नसतो. फ्लॉक ऑफ गीज तो पण नसतं. बंडल ऑफ चिल्ड्रेन नाही. स्वॉर्म ऑफ डॉग कुत्र्यांचा टोळकं. तर ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 8, पिक आउट द मिसिंग कलर ऑफ रेनबो. रेनबो म्हणजे काय? इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्यातील आपल्याला काय इथं जे 7 कलर असतात त्यामधला कोणता कलर नाही? बघा रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट. तर आपल्या रेनबोमध्ये
कलर चूज करण्यासाठी काय ट्रिक आहे आपली, व्हिगबॉर, VIGBOYR. तर त्यामध्ये आय म्हणजे इंडिगो, तर इथं इंडिगो नावाचा कलर नाही आहे म्हणून ऑप्शन आहे नंबर 1. क्वेश्चन नंबर 9, चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे शॉर्ट फॉर्म कोणता आहे, आय एम नॉट इंटरेस्टेड. आय एम नॉट इंटरेस्टेड, आय एम नॉट जर आला त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असतो आरंट, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे त्याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 9, फिल इन द ब्लँक, रिकाम्या जागा भरा. फ्रान्स इज डॅश युरोपियन कंट्री. ऑप्शन एन द नो आर्टिकल. इथं आपल्याला आर्टिकल म्हणजे उपपदे वापरायचे. तर बघा आर्टिकल वापरताना 5 स्वर असतील, AEIOU, आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन ä आ ई ए असं होतं असेल तर आपल्याला ॲन वापरायचा असतो, नसेल व्यंजन वगैरे असेल तर वापरायचा असतो, जगातील एकमेव वगैरे असलं तर द वापरायचं असतं. तर इथं बघा युरोपियन, काय तिथं युरोपियन, तर ईने सुरुवात झालेली पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन स्वरासारखं नाही आहे, य असं होतंय म्हणून काय फ्रान्स इज अ युरोपियन कंट्री. पुढचं बघा क्वेश्चन नंबर 11, चूज द डायग्राम केअरफुली अँड फाइंड द आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. हा डायग्राम नीट पाहायचा आणि आपल्याला ऑप्शनमधून पर्याय निवडायचा आहे. तर बघा फोल्ड द पेपर इन द डॅश डायरेक्शन. तर बघा ही डायरेक्शन कोणती, वरची डायरेक्शन आहे. साऊथ म्हणजे दक्षिणेकडे, अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेने, साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण पश्चिमेकडे, डाऊनवर्ड खालच्या दिशेने. तर इथं काय अपवर्ड, ऑप्शन नंबर 2. पुढचं बघा क्वेश्चन नंबर 12, विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन. खालीलपैकी कोणती परवानगी आहे, यू आर वेलकम, तुमचं स्वागत आहे. आय ड्रिंक वॉटर, मी पाणी पितो. प्लीज कम इन, कृपया आत या. डोंट मेक नॉईज, आवाज करू नका. तर बघा यू आर वेलकम हे स्टेटमेंट आहे, साधं विधान आहे. आय ड्रिंक वॉटर हे पण स्टेटमेंट आहे, साधं विधान आहे. प्लीज कम इन, काय ते प्लीज कम इन, कृपया आत या, ही रिक्वेस्ट आहे. डोंट मेक नॉईज, आवाज करू नका, तर हे ऑर्डर आहे. तर बघा पहिल्या 2 ऑप्शनमध्ये आपण पाहिलं यू आर वेलकम, जरी स्टेटमेंट असलं तरी पण ते काय आहे, यू आर वेलकम, तुमचं स्वागत आहे. म्हणजे एक प्रकारे काय झाली, परमिशन झाली. तर ते स्टेटमेंटच येईल. प्लीज कम इन ही रिक्वेस्ट पण होईल आणि परमिशन होईल, कृपया आतमध्ये या. बघा पुढचा क्वेश्चन नंबर 13 to 15, रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तर द्या. अ डिक्शनरी इज मस्ट फॉर स्टुडंट. यू कॅन बिगिन विथ सिम्पल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज. डिक्शनरी इज अ मस्ट फॉर स्टुडंट. मुलांकरता डिक्शनरी खूप महत्त्वाची आहे. यू कॅन बिगिन विथ सिम्पल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज. तर तुम्ही साध्या आकर्षक डिक्शनरीपासून सुरू करू शकता. अँड देन लर्न द यूज द मोर डिफिकल्ट वन्स लॅटर. नंतर मग अवघड शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी दुसऱ्या डिक्शनरी वापरू शकता. सो द नेक्स्ट टाइम यू कम अक्रॉस अ डिफिकल्ट वर्ड डोंट फ्रेट. म्हणून तुम्ही जर एखाद्या अवघड शब्द तुम्हाला आढळला तर घाबरू नका. जस्ट लुक इट अप इन अ डिक्शनरी. तर कशात बघा ते डिक्शनरीमध्ये. बघा क्वेश्चन नंबर 13, व्हॉट इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट. मुलांकरता कोणती गोष्ट पाहिजेच, मस्ट. डायरी पाहिजे, मस्टर पाहिजे, लायब्ररी म्हणजे ग्रंथालय पाहिजे, डिक्शनरी पाहिजे. तर बघा आपण इथं पहिल्या ज्याच्यामध्ये बघा अ डिक्शनरी इज अ मस्ट, ऑप्शन नंबर 4 त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, फाइंड द अपोजिट वर्ड फॉर इझी. इझी या शब्दाकरता अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द निवडायचा आपल्याला. तर बघा पहिला ऑप्शन आहे वीक म्हणजे कमजोर, जस्ट फक्त, डिफिकल्ट अवघड, आणि अक्रॉस पलीकडे. तर इझीचा कोणता येऊ शकतो मग, कमजोर, फक्त, अवघड की पलीकडे. तर आपल्याला माहिती इझी, डिफिकल्ट, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडा. वन कॅन बिगिन विथ डॅश डिक्शनरी. एखाद्याने कोणत्या डिक्शनरीने सुरुवात केली पाहिजे. तर बघा सिम्पल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरी. ऑप्शन तुम्ही जर पाहिला तर सिम्पल अट्रॅक्टिव्ह पहिला ऑप्शन आहे बघा. क्वेश्चन नंबर 16, चूज द करेक्ट इन्स्ट्रक्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. तर या सूचनांच्या जोड्या बघायच्या. बघा इथं टर्न, क्लाइंब आणि अप. तर आपल्याला माहिती आहे तर क्लाइंब चढणे कुठं असतं, अप, क्लाइंब अप. बरं, टर्न लेफ्ट आणि गो डाऊन. तर बघा टर्न लेफ्ट म्हणजे पहिल्याचा बी
दुसऱ्याचा क्लाइंब अप म्हणजे ए आणि तिसऱ्याचा गो डाऊन म्हणजे सी. तर असं ऑप्शन आपण पाहिलं तर ऑप्शन नंबर 3 आहे त्याचं उत्तर आहे. पुढचा बघा क्वेश्चन नंबर 17. फिल इन द ब्लँक. जोसेफ हॅज अ ब्रँड डॅश सायकल. जोसेफ हॅज अ ब्रँड डॅश सायकल. त्याच्याकडे कसली सायकल आहे? न्यू म्हणजे माहिती असलेली. KNEW न्यू माहिती असलेली. NEW न्यू नवीन. NOW नाव म्हणजे काय? आत्ता. आणि NO नो. तर त्याच्याकडे नवीन सायकल आहे म्हणून काय? जोसेफ हॅज अ ब्रँड न्यू बायसिकल. तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचा आन्सर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द करेक्ट ॲक्शन वर्ड फ्रॉम द गिवन टेबल. तर या टेबलमधून जो ॲक्शन वर्ड आहे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला ॲक्शन म्हणजे कृती दर्शवणारे शब्द त्याच्याशी रिलेटेड शब्द शोधायचे. तर बघा डिग, बीब, टार, फिन. तर इथं डिग म्हणजे खोदणे हा ॲक्शन वर्ड आहे. डिग खोदणे. तर बघा त्याच्याशी रिलेटेड ऑप्शन कोणते? फार, रीब, फिग, बीन. काय तिथं डिगचा रायमिंग वर्ड काय मग आपला? फिग. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 19. फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागा भर. काय? डॅश नो माय मोबाईल इज रिंगिंग. डॅश नो माय मोबाईल इज रिंगिंग. तर आपण काय म्हणतो? आलास म्हणजे दुःख होईल का मोबाईल वाचताना? ओ आश्चर्य, ब्रेव, शूर, आउच वाईट वाटेल. तर नाही. ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग. काय येईल ते? ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 20. चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर डिसेंबर. तर डिसेंबरसाठी योग्य ऑर्डिनल नंबर आपल्याला निवडायचा आहे. तर बघा डिसेंबर आपला कितवा महिना आहे? 12वा महिना आहे. आणि ऑर्डिनल नंबर म्हणजे डिसेंबर हा 12, 12th आणि 12. तर ऑर्डिनल आणि कार्डिनल यामध्ये क्रमवाचक आणि संख्यावाचक शब्द असतात. तर त्यामध्ये इथं चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर डिसेंबर. डिसेंबर करता ऑर्डिनल नंबर कोणता आहे? तर 12. पुढे बघा क्वेश्चन नंबर 21. फाइंड द शेप ऑफ डाईस यूज इन लुडो गेम फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. तर लुडोचा जो खेळ असतो त्यामध्ये जे डाईस असते त्यामध्ये कोणत्या प्रकारचा आकार असतो? क्युबॉइड, क्यूब, स्पियर, कोन. नेक्स्ट क्वेश्चन. लुक ॲट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन. तर बघा इथं लेग. तर आपल्या लेग म्हणजे पायाला हिल म्हणजे टाचा असता. नी गुडगा, थाई जांग आणि अजून काय असतं? तर लेगशी रिलेटेड फिस्ट मूठ. मूठ हाताला असते. स्टमक पोट सेपरेट असतं. जॉ जबडा सेपरेट असतो. टोज घोटा. तर बघा लेगशी रिलेटेड काय? टोज. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 23. हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे. तर सलीम वंदनाला तिच्या बर्थडेच्या दिवशी कशा प्रकारे विश म्हणजे शुभेच्छा देईल? तो तिला हॅपी बर्थडे, कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक, रेस्ट इन पीस असं. तर बघा तर इथं हॅपी बर्थडे शुभेच्छा देताना वाढदिवसाच्या म्हणायचं तो. कॉंग्रॅच्युलेशन एखाद्या यश मिळवल्यावर. बेस्ट ऑफ लक पेपरला जाताना. आणि रेस्ट इन पीस म्हणजे स्वर्गवासी झाल्यानंतर बोलायचं असतं. तिथं हॅपी बर्थडे हा ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 24. सॉल्व द रिडल. तर हे कोडं शोध पूर्ण करायचं आहे. आय कॅन हेल्प यू टू हीट अँड कुक डिफरंट टाईप्स ऑफ फूड. हू ॲम आय. आय कॅन हेल्प यू टू हीट. तर मी तुम्हाला उष्णता देण्यास मदत करतो. अँड कुक डिफरंट टाईप्स ऑफ फूड. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ पण शिजवतो. हू ॲम आय. मी कोण आहे? मायक्रोवेव्ह, ब्लेंडर, रेफ्रिजरेटर, चिमनी. तर ते असतं मायक्रोवेव्ह. बघा लास्ट क्वेश्चन. अरेंज द नंबर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड. तर अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी आपल्याला हे शब्द एकत्रित करून शब्द बनवायचा आहे. तर एकूण शब्द पाहिले तर 8 शब्द आहे. आपण ऑप्शननुसार जाऊया. बघा इथं 4 आणि 2. तर 4 वर काय आहे? डी आणि 2 वर काय आहे? आय. डी आय आणि 1 वर काय आहे? एन. DINA. 5 वर काय? DINA आणि 3 वर काय आहे? O. DINA. तर इथं डायनासॉर हा शब्द तयार होतो. कोणता? डायनासॉर. तर डायनासॉर शब्दाची स्पेलिंग काय आपली? डायनासॉर शब्दाची स्पेलिंग DIANOSOUR. यानुसार तुम्ही सहज शोधून आणि याचं उत्तर सांगू शकता. तर बघा अशा प्रकारे आपण इथं 25 मार्काचे इंग्लिशची क्वेश्चन पेपर पाहिली. शिकवणं समजत असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपण इथं थांबतो.